उत्सव मंडळ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी गाडगे साहेब, त्याचबरोबर सेक्रेटरी रामचंद्र नायपुडे, खजिनदार रवींद्र पालवे, उपाध्यक्ष सदाशिव सलगर, उपसेक्रेटरी देवीदास वाघमोडे, उपखजिनदार बाळासाहेब हंडाळ, कार्याध्यक्ष दानाजी ठोंबरे या कार्यक्रमासाठी हातोडीपाडा, बटवाडी, कर्वेनगर, घाटकोपर मधून आलेले सर्व सन्माननीय धनगर बांधव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर, या भागातील सर्व बाळूमामावरती प्रेम करणारे, त्यांचा उत्सव साजरा करणारे सर्व धनगर बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेली अनेक वर्षापासून मला या कार्यक्रमाचं निमंत्रण असायचं, पण काही ना काही कारण, काही ना काही कार्यक्रम असल्यामुळं मी आजपर्यंत येऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती मी नाकारणार नाही. परंतु अनेक वर्ष आपल्याला बोलवतायत, आपण कधीतरी जाणं समाजाकडे लागतोय, म्हणून आजचा दिवस या ठिकाणी मी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदा धनगर समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी आजपर्यंत कुठल्या धनगर समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिलेला कार्यकर्ता ही वस्तुस्थिती. कारण मला ज्या टायमाला राजकारणात मी सुरुवात केली त्या टायमाला मला पहिल्यांदा माझ्या समाजानेच येड्यात काढलं. मला का आपलं कुठं काम असतं, आपण कुठं राजकारण करायचं असतं का, असे अनेक वेगवेगळे सल्ले द्यायला बुजुर्ग मंडळी माझ्याकडे यायची, पण मला ते काय पटायचं नाही. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा 99 साली उभा राहिलो त्यावेळेस मला 12,500 मतं पडली. 4 साली मी थांबलो आणि ज्यांना सहकार्य करायचं होतं त्यांना केलं, त्यांना निवडूनही आणलं आणि 9 साली परत उभा राहिलो. 9 साली उभा राहिल्यानंतर मला जवळजवळ 43,000 मतं पडली. आणि 14 जेव्हा मी उभा राहिलो त्यावेळेस फक्त 257 मतांनी मी निवडून आलो. मित्रांनो, आणि मी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना मी सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना घेऊन माझ्या राजकारणाची सुरुवात केली. माझं एकत्र कुटुंब, मी जवळजवळ कोल्हापूर सारख्या ठिकाणी 12 वर्ष कुस्तीचा सराव केला आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेलो एक मी पैलवान होतो. मी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता आहे, महाराष्ट्राला 5-6 वेळेस सुवर्ण पदक विजेता आहे. आणि मग नंतर कालांतराने घरी राहिलो. घरी राहिल्यानंतर लव्या आणि जेऊर असे 2 गावामध्ये माझा बसणं उठण्याचा कार्यक्रम असायचा. मूळ गाव माझं लव्हे, परंतु पूर्वीपासूनच शहरी भागात राहिल्यामुळे तिथं लव्यात काही आम्ही थांबत नव्हतो, आम्ही जेऊरला येऊन थांबायचो. आणि मग तिथल्या गावाची घडी विस्कटलेली होती, तिथल्या काही लोकांचा, गावातल्या लोकांना त्रास होता.
म्हणून तिथल्या जुन्या जाणत्या माणसांनी मला पुढे केलं आणि तिथली ग्रामपंचायत पहिल्यांदा माझ्या ताब्यात दिली. म्हणजे माझ्या गाव सोडून मी दुसऱ्याच्या गावातच सरपंच झालेलो पहिल्यांदा. का तर तिथे इतर समाजाचा त्या ठिकाणच्या लोकांना त्रास असायचा आणि हा त्रास कुठेतरी नारायणबामुळे बंद होईल म्हणून त्यांनी माझा आसरा घेतला आणि मला सरपंच केलं. तिथून मी पंचायत समिती लढवली, मार्केट कमिटी लढवली, जिल्हा परिषद लढवली. जिल्हा परिषदला 10 वर्ष सदस्य होतो, पंचायत समितीला सभापती होतो, मार्केट कमिटीला उपसभापती होतो. परंतु सर्वसामान्याची डाग मी कधी तुटू दिली नाही आणि त्यांच्या बरोबर राहून मी तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादानं आमदारकीपर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे. मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये धनगर समाजाचा आमदार झाला, धनगर समाजाचा आमदार झाला म्हणून सगळे तुम्हाला सांगतो लोक बोलायला लागले. आणि ज्या वेळेस मला तिकीट द्यायची पाळी आली त्या टायमाला वरूनही काहीतरी तुम्हाला सांगतो चुकीचा निर्णय झाला आणि मला तिकीट दिलं गेलं नाही. मी अपक्ष राहून सुद्धा निवडून आलो असतो, परंतु परत नारायण पाटील निवडून आला नाही पाहिजे म्हणून काही जे पडणाऱ्या पैकी काही उमेदवार होते त्यांनी त्यांची मतं दुसरीकडे लावली आणि मला पाडण्याचं काम केलं नाही तर मी पडत नव्हतं. मित्रांनो, कारण आजपर्यंत जसा मी तालमीतून घरी राहिलो तसं माझ्याकडे प्रपंचाची जबाबदारी नाही, कुठलीही जबाबदारी नाही. पूर्ण वेळ 24 तास म्हणलं तर मी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असतो. एकत्र कुटुंब आहे. मला अजून कुठलंही काम माझ्या घरच्यांनी सांगितलं नाही, मी बी केलेलं नाही. त्याच्यामुळं तुमच्यासारख्याचा आशीर्वाद लाभलं म्हणून या पदापर्यंत मी सगळ्या गोष्टी करू शकलो. समाजाने कधीतरी तुम्हाला सांगतो समाजाचा विचार करावा ही भूमिका माझी कायम असते. परंतु काही ठिकाणी आमचीच लोक आमचं पाय वाढण्याचं काम करतात, ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं आहे. मित्रांनो, कारण आपल्या समाजाला फार तुच्छतेने पाहिलं जातं इतर समाजामध्ये. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. परंतु आम्ही ज्या क्षेत्रामध्ये वावरलो ते क्षेत्र तुम्हाला सांगतो लढायचं होतं. कारण कुस्ती क्षेत्र हे रोज उठून तुम्हाला सांगतो कुस्तीला जायचं, कुस्त्या खेळायच्या, त्याच्यात लढणंच असायचं. त्याच्यामुळे लढणं हे आमच्या नसानसात भिनलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला पडायचं काय वाटत नाही, वाटत नव्हतंही. आणि इथून पुढेही आमची तुम्हाला सुद्धा लढाई चालूच राहणार आहे. आम्ही ती थांबवणार नाही. कारण आमच्या बरोबर अनेक कार्यकर्ते मराठा समाजाचे बी माझ्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारे कार्यकर्ते मी निर्माण केलेले आहेत. माझे तेवढे मित्र आहेत, माझे तेवढे सहकारी आहेत. जवळजवळ या करमाळा तालुक्यामध्ये आज जसं पाहिलं तर इतरांपेक्षा माझा अतिशय चांगला गट आहे. माझ्या तालुक्यातून मला जवळजवळ 20,000चं लीड दिलं होतं करमाळा तालुक्यातल्या जनतेने. मित्रांनो, परंतु पलीकडच्या भागामध्ये त्या 36 गावामध्ये गेल्यानंतर जरा तुम्हाला सांगतो तिथं लोकांना थोडी दादागिरीची भाषा दाखवून, काही तुम्हाला सांगतो आमिष दाखवून तिथं जे काय आमचे पोलिंग एजंट होते त्यांना तुम्हाला सांगतो मारण्याचं काम केलं, हुसकून लावण्याचं काम केलं. 14 साली मित्रांनो मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं इथं त्या तुम्हाला सांगतो अण्णा वाघमोडे म्हणून बादळेवाडीचा आहे. अण्णा वाघमोडेला तुम्हाला सांगतो त्याचे आई आणि वडील पायाला धरून ओढत होते, तू आपाचा पोलिंग एजंट होऊ नको म्हणून. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी कोणाचाही विचार केला नाही, तो पोलिंग एजंट झाला आणि म्हणून मी आमदार झालो, एवढं लक्षात ठेवा. कारण असे कार्यकर्ते जर असले तर निश्चित मी काय आपल्यातला अजून दुसरा सुद्धा आमदार होऊ शकतो. कारण असे हाडाचे कार्यकर्ते तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला भेटले पाहिजेत असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगावंसं वाटतं. मित्रांनो, वास्तविक पाहता
इथपर्यंत आम्ही आजपर्यंत जरी आलेलो नसलो तरी जाणून बुजून आलो नाही अशातला काही भाग तुम्ही समजू नका मित्रांनो. आमच्या पाठीमागे तेवढा व्याप आहे. आज मी 4 कार्यक्रम सोडून इथं आलेलो आहे. कारण तिथं आज रक्तदानाचा कार्यक्रम होता. एक तुम्हाला सांगतो लेक्चर ज्या ठिकाणी होतं एका शिक्षकाचा त्या ठिकाणचा कार्यक्रम होता आणि असे अजून 2 कार्यक्रम, एक लग्न होतं. असे 3 कार्यक्रम तुम्हाला सांगतो मित्रांनो जाण्यासारखे होते. तरी सुद्धा म्हणलं वा किती दिवस तुम्हाला सांगतो तुमचं तरी मोडायचं किंवा तुमचा बी कुठेतरी मान राखला पाहिजे, सन्मान तुम्हाला दिला पाहिजे. आपल्या समाजासाठी इथपर्यंत आलो. पाठीमागे जरी माझ्याकडनं येणं झालं नसेल त्याच्याबद्दल मी आपल्या पुढं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मी जास्त बोलणार नाही किंवा मी लय वक्ता फार मोठा वक्ता नाही, परंतु हाडाचा कार्यकर्ता 100% मित्रांनो असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं आहे. आणि या ठिकाणी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व त्यांचे सहकारी सन्माननीय मनसेचे सन्माननीय नेते आहेत तेही या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचंही आपल्या सर्व बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व आपल्या समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो. आणि मी पुढील कार्यक्रमात जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.